सुस्वागतम श्रोत्यांनो. आजच्या आपल्या कथेचे नाव आहे मुक्ती. लेखिका आहेत स्वाती ठोंबरे. या कथेमध्ये लेखिकेने तिचा मृत्यू झाल्यानंतर ती जेव्हा आपल्या घरी व आईच्या घरी जाते तेव्हा तिला काय बघायला मिळते याचे हृदयस्पर्शी वर्णन केलेले आहे. योगिनी सकाळी सकाळी लवकरच उठली. आज तिचे वर्षश्राद्ध होते. तिने चोच घासली, पंख फडफडवले आणि आकाशातून खाली झेपावली घराकडे जाण्यासाठी. वर्षभरापूर्वी याच घरातून निरोप घेतला होता तिनं सगळ्यांचा. तसा कारभार लवकरच आटोपला होता तिचा. क्षुल्लक आजाराचं निमित्त झालं आणि मग एकात एक दुखणी, वर्ष दीड वर्ष अंथरुणात आणि एक दिवस सकाळी खेळ संपला. अगदी भरल्या संसारातून उठावे तसे झाले. मोठी 20 वर्षांची आणि धाकटी 17 वर्षांची. म्हटलं तर दोघी संज्ञानच. पण आई म्हणून योगिनीचा जीव तुटायचा. मोठी जगन्मित्र, सतत मित्रमैत्रिणींचा गराडा, बहुधा घराबाहेरच बराचसा वेळ. अभ्यासात तशी हुशार, पण फारसे लक्ष नाही द्यायचे अभ्यासाकडे. हाय मॉम, बाय मॉम केले की पायात सँडल सरकवून स्कूटीला किक मारून पोरगी पसार. कधी घरात सापडलीच तर 4 समजुतीच्या गोष्टी सांगण्याची पण सोय नाही. मॉम, लेक्चर नको ना देऊ. मित्रपरिवार चांगला असला तरी या वयात नको ती आकर्षणे काय कमी असतात. मग योगिनीची चिंता खूपच वाढायची. धाकटीचे तंत्र वेगळेच. ती अगदीच घुमी, सगळ्यात अलिप्त. तिला ना कधी आनंद व्यक्त करताना बघितलं ना कधी दुःख. तिच्या मनात काय चालू आहे याचा थांगपत्ताही ती कधी लागू द्यायची नाही. कधी कधी योगिनीला वाटायचं ही आपलीच मुलगी का. कसलाच संवाद नाही तिच्याशी. योगिनीच्या नवऱ्याच्या वळणावर गेली होती बहुधा. कारण तोही असाच अलिप्त, कोरडा. ऑफिसात पाटी टाकून घरी आले की बराचसा वेळ TV बघण्यात जायचा. झोपाळ्यावर लोळण्यात जायचा. त्याचा डोंबिवली चर्चगेट प्रवास करून दमून भागून योगिनी संध्याकाळी घरात यायची तरी हा सोफ्यावरच. तिच्या येण्याची दखलसुद्धा नाही. योगिनी होती म्हणून 4 माणसे जोडून होती. नातेवाईकांचे येणे जाणे होते. रीतीभाती, देणे घेणे, कार्याला हजेरी, कुणाचे हळदी कुंकू, डोहाळे जेवण, बारसे, मुंज, लग्न, सगळं काही हिनंच बघायचं. योगिनी आता घराकडे झेपावली. मुलींना डोळे भरून बघायला आतुर झाली होती ती. जरा कानोसा घेतला किचनच्या खिडकीत बसून. पण काही हालचाल दिसेना. काव काव पंख सावरत कठड्यावरून चालत योगिनी हॉलच्या खिडकीपाशी आली. तिला तिचा स्वतःचा फोटो दिसला भिंतीवर, हार घातलेला. नवरा आणि धाकटी एकमेकांना चिकटून बसले होते सोफ्यावर. अंगाने भरली होती ती. धाकटीकडे बघत योगिनी स्वतःशीच पुटपुटली. घर तसे टापटीप दिसत होते. ती जाताना जसे होते तसेच. तिने लावलेल्या तुळशीने पण चांगलाच जोम धरला होता. खिडकीबाहेर कपडे वाढत होते, अगदी एका रेषेत. सुरकुतीसुद्धा नाही. योगिनीला जरा नवलच वाटलं. इतका टापटीपणा ना कधी नवऱ्यानं दाखवला ना कधी मुलींनी. श्राद्धाची मात्र काही तयारी दिसेना. योगिनी हिरमुसली. जरासेच पुढे माहेर होते तिचे. आई थकली असेल, वाट बघत असेल. योगिनी माहेरच्या कठड्यावर विसावली. तिची आवडती जागा होती ती. तिथे बुचाचे गच्च भरलेले झाड होते. त्याच्या फुलांचा वास योगिनीला फार आवडायचा. आईची चाहूल कुणी न सांगताच कळली तिला. हातात ताट घेऊन थबकत आई कठड्याशी आली. नजरेनेच खूण पटली. घे बाई, भरपेट खा. तुझ्या आवडीचे भाजणीचे वडे केलेत.
केळ्याची कोशिंबीर आणि सायभात तुला आवडतो तसाच. मुली एका वर्षात मोठ्या झाल्यात. मोठी धाकटीची अगदी आईच्या मायेनं काळजी घेते. मुलींची आत्या आणि काकू तर एक दिवसाआड एक फेरी मारतातच तुझ्या घरी. मुलींचे सगळे लाड अगदी प्रेमाने होत आहेत आणि जावई बापूसुद्धा जातीने कुकर लावतात. अगदी बेसिक पण थोडा स्वयंपाकही करतात. श्राद्धाची तयारी घरी दिसली नाही म्हणून नाराज नको होऊ. तुझी मोठी तुला आवडणारा शिरा घेऊन सकाळीच गेली आहे अनाथाश्रमात मुलांना वाटायला. धाकटीने तुला आवडणारे बटमोगऱ्याचे रोप लावले आज अंगणात. घडी नाही विस्कटली तुझ्या संसाराची. तू होतीस म्हणून सगळे लाडावले होते. मात्र घराला जे वळण लावून तू निघून गेलीस त्या वळणाने हळूहळू का होईना नीटनेटका प्रवास चाललाय त्यांचा. आता गुंत्यातून मोकळी हो. तू 22 वर्षे सिंचलेले संसाराचे रोपटे छान फोफावले आहे आणि तुझ्या मुलींना आणि नवऱ्याला कवेत घेऊन भक्कमपणे उभी आहे. हे बघ, आज बघून घे मन भरून आणि निश्चिंतपणे मुक्त हो, असं आई म्हणत होती. तसं तिला खूप भरून आलं आणि खरोखरच ती निघाली. सगळं बघून ती मुक्ती मिळवून आता जात होती. कशी वाटली मग श्रोत्यांनो ही कथा? आवडली ना? मला कमेंट करून सांग.